हॅलो नमस्कार. तर चला आज बनवूया सोयाबीन चंक्सची ग्रेव्ही भाजी. तर इकडे आहे ना बघा, मी कढई ठेवली, कढईत पाणी आणि सोयाबीन टाकलेले आहेत. याला चांगलं उकळू देऊया, तोवर आपण दुसरी तयारी करूया. तर इथे मी ना कांदा कट केलेला आहे, टोमॅटोसुद्धा कट करून घेते, बारीक चॉप करायचं आहे सगळं. आणि इथे ना हिरवी मिरची ही कमी तिखटेची आहे, तीच इथे घेतलेली आहे मी. तर आता बघा आहे ना, चंक्स आपले छान बॉईल झालेले आहेत. आपण ह्याला आहे ना एका गाळणीत काढून घेऊयात. इथे बघा मी ना कढई धुवून पुन्हा एकदा तीच कढई घेतली आहे. त्यामध्ये मी राईचं तेल टाकले आणि जिरे टाकले आहेत तडतडायला. त्यानंतर हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो असं सगळं टाकलेलं आहे. तर तुम्ही ना ही भाजी राईच्या तेलातच बनवून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते आणि खायलासुद्धा अप्रतिम असते ती. तर इथे आहे ना मी अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी ह्यामध्ये टाकणार आहे मीठ. तर मिठाने आहे ना आपली जे कांदा टोमॅटो आहे ना तो लवकर शिजतो आणि ह्याला आहे ना कांदा चांगला शिजला पाहिजे, तरच ते भाजीला चव येते. तर इथे आहे ना माझ्याकडे हिरवी चटणी होती खोबऱ्याची. तर ही खोबऱ्याची चटणी आहे ना मी डोसे बनवण्यासाठी खाण्यासाठी बनवली होती. तर तीच चटणी मी ह्यात टाकली आहे, पण खूप अप्रतिम भाजी झाली होती. त्यानंतर मी इथे टाकली आहे हळद, जिरा पावडर, धना पावडर, हे सगळं टाकून घेतलं आहे. आणि ह्याला आहे ना छान असं आपण मिक्स होऊ देऊयात. तर इथे बघू शकता, तुमच्याकडे खोबऱ्याची चटणी नसेल ना तर तुम्ही खोबरं आणि मिरची आणि कोथिंबीर ह्याचं वाटण करूनसुद्धा टाकू शकता. तर इथे ना मी घरचा लाल मसाला टाकला आहे, घाटी मसाला. आणि ही आहे चिकन मसाला आहे. चिकन मसाला नसेल तर किचन किंग मसाला टाका, आणि तो नसेल तर दुसरा तुमच्याकडे कोणता गरम मसाला असेल तर तोसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. त्यानेही खूप छान चव येते. तर इथे बघा आपले मसाले जळत होते ना, त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकले आणि आमचूर पावडर टाकलं आहे. तर आमचूर पावडरने सुद्धा मस्त अशी टेस्ट येते म्हणून. तर ह्या सगळ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही एकदा भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी यामध्ये आहे ना चंक्स सोडले, जे मी सगळे पाणी त्याचं पूर्ण रिन्स केलेलं आहे. तर तेच पाणी ना सगळं काढून घेतलं आहे मी. आणि आता बघा किती मस्त ग्रेव्ही भाजीला आहे ना, सगळ्या सोयाबीनला आहे ना पूर्ण असं आपली मसाला लागलेला आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना अगोदर थोडं मीठ टाकलेलं, म्हणून अजून थोडंसं मीठ टाकलं आहे. आणि इथे बघू शकता सगळं एकजीव करून घेतलं आहे. खूप मस्त भाजी होते फ्रेंड्स. मुलांना टिफिनला तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्ही घरीसुद्धा असं कधी बनवून खाऊ शकता. आता मी यामध्ये ना गरम पाणी सोडलेलं आहे. तर ह्याला आहे ना, कारण की कसं आहे ना, मी जास्त गरम पाणी सोडलं आहे. आणि इथे आहे कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे. त्याच्यानंतर चॉप केलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. तर मी गरम पाणी इतकं का टाकलं आहे ना, कारण की सोयाबीन आहे ना हे पाणी सगळं सोक करून घेतो त्याच्यामुळे, आणि एकदम मस्त घट्ट अशी भाजी होते. तर तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा, किती छान झाली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.